प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 8 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. तर काल आपण पाहिलं या दोघींना ते कानातलं सापडलं. तर आता या दोघी सासासुना गेल्या प्रतिमाकडे. प्रतिमा आता या कल्पनाताई म्हणतात, थांबा मी बोलते पूर्णाई. आता ही कल्पनाताई ते कानातले दाखवतात प्रतिमेला आणि म्हणतात, हे बघ ग प्रतिमा, अगं हे कानातले तुला दाखवायला आलो होतो आम्ही. अगं तुला आठवतं का, हे कानातले दिले होतेस पूर्वी तू मला. आणि त्या प्रतिमा त्या म्हणतात, नाही मला नाही आठवत. म्हणजे खाणाखुणा करतात. आता या प्रतिमा त्या उठून बाजूला जातात. आता या दोघीचे दोघी पुन्हा त्यांच्या मागे येतात आणि मग या पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा अगं तुझं इतकं मोठं मन आहे, तुझ्या मनामध्ये आम्हाला जागा नाही का ग. आता त्या पुन्हा बाजूला जातात. ह्या बोलत असतात त्यांच्याशी, तर त्या दोघी जणी पुन्हा तिच्या मागे मागे जातात. पूर्णाजी इमोशनल होऊन म्हणतात, प्रतिमा अगं तुझी अनोळखी नजर मला बघवत नाही ग, ये ना ग बाळा माझ्या जवळ. या पुन्हा पळत असतात प्रतिमा त्या. अरे काय प्रेक्षकांनो, खरं तर कॉमेडी चालू आहे सध्या ठरलं तर मग खूप. आता ही पा तिथे भुसली बया आणि म्हणते कशी मनात, अरे यार या म्हाताऱ्या लोचटासारख्या प्रतिमाच्या खोलीत शिरलाय, आता मला मध्ये घुसायला हवं. आता लगेच ही काय करते, प्रिया भस्कन येते बरं का प्रेक्षकांनो. आणि त्या पूर्णाजी आणि त्या कल्पना ते पण घाबरतात. आई ए आई, अगं मी तुझी मुलगी आहे ना ग, अगं मी तुझ्या पोटात होते ना 9 महिने, तुला आठवत नाही का ग आई, आई बोल ना माझ्याशी. देवर प्रतिमा तरी आता अख्खा चेहरा झाकलाय तिला पाहून. शेवटी सायली तिथे येते आणि म्हणते, सोड सोड प्रिया त्यांचा हात सोड. प्रिया म्हणते, माझी आई येते, तू बाजूला सरक. मग सायली म्हणते, आईशी कोणी असं वागतं का. आता ती रागाने बघायला लागते सायलीकडे. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा आम्ही तुला घाबरवायला नाही आलो ग. सायली म्हणत असते त्यांना, घाबरू नका तुम्ही प्रतिमा त्या, या सगळ्या तुमच्याच आहेत ना. अहो तुम्हाला भूतकाळ आठवावा ना, म्हणून या सगळ्या जणी प्रयत्न करतात. आता या कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा अगं तुला या खोलीत कोणी नको असेल ना तर आम्ही नाही येणार तुला बोलायला. अगं सायली आम्ही बाहेर थांबतो, चला पूर्णाई, चल ग तन्वी तू पण चल. आता ती अशी डोळे वटारून पाहते कल्पनाताईंकडे. कल्पनाताई म्हणतात, अगं चल तन्वी. मग आता ह्या सगळ्याच्या सगळ्यात जात असतात बाहेर. मग ही सायली म्हणते, प्रतिमा त्या वर झोपता का जरा. पण आता प्रतिमा त्या खालीच झोपल्या फरशीवर. मला तर असं वाटलं ते आगदावणेपणा करतात ना लहान लहान लेकरं, तशा त्या फरशीवर झोपल्या होत्या प्रेक्षकांनो. ती सायली म्हणते, अहो प्रतिमा ते असं काय करता, गारवा किती आहे खाली, असं फरशीवर नका ना झोपू. मग आता ही पूर्णाजी पुन्हा येतात आणि म्हणतात, अगं प्रतिमा अशी खाली का झोपतेस बाळा, तू वर झोप ना गादीवर. त्या प्रतिमा त्या सायलीला खाणाखुणा करून सांगतात की देवळात असताना त्या जमिनीवर झोपायच्या म्हणून. मग आता ह्या विचारतात कल्पनाताई, काय म्हणते ग सायली प्रतिमा. मग ते सायली सांगते की त्या सांगतायत की देवळात झोपायच्या त्या म्हणून. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, आई आई ग किती सहन केलं माझ्या लेकीने, माणसाशिवाय कशी राहिलीस ग प्रतिमा तू. लगेच प्रिया म्हणते, हो न ग आई, तुझ्यावर अशी कशी वेळ आली ग मंदिरात राहायची, डोक्यावर छप्पर नाही, तोंडावर ते जळाचे मार्स, असं कसं झालं ग आई, असं कसं आठवत नाही ग आई तुला, कसं झालं हे. आता सायली म्हणते, प्रिया हे सगळं विचारायची ही वेळ आहे का. मग त्या कल्पनाताई म्हणतात, मला वाटतं पूर्णाई आपण निघूयात इथून, प्रतिमाला ना सायलीशीच बोलू दे, चल बरं तन्वी इथून. आता लगेच ती म्हणते, अगं पण मामी. कल्पनाताई म्हणतात, तन्वी चल म्हटलं ना, चल. मग आता या सगळ्याच्या सगळ्या जातात तिथून निघून. आणि मग ही सायली ते लहान लेकरासारखं आपल्या त्या प्रतिमा त्याला झोपवते, म्हणजे वर झोपा म्हणते ती. प्रतिमा त्या, अहो पावसाळ्याचे दिवस आहे, खाली किती गार आहे. पण प्रतिमा त्या म्हणत असतात, नाही मला झोपू दे खाली, मी कम्फर्टेबल फील करते. प्रेक्षकांना आता ठरलं तर मग मध्ये एवढं इन्व्हॉल्व झालोय ना आपण, सायलीपेक्षा जास्ती मलाच प्रतिमा त्याच्या खाणाखुणा कळायला लागल्यात आता, तशा आपल्या सगळ्यांनाच कळायला लागल्यात म्हणा. असो, तर आता सायली त्यांना उशी वगैरे द्यायला लागते, तर त्या उशीला पण नाही म्हणतात. मग सायली आजूबाजूची जागा व्यवस्थित करते आणि त्या तिथेच फरशीवर झोपून जातात. आता सवयीचा भाग म्हणायला हरकत नाहीये, त्यांना तिथे झोपायची सवय, तर खाली लागली त्यांना झोप. पण प्रश्न उरतो की मग आल्या आल्या या कशा काय गादीवर झोपल्या असतील. असो, भरपूर प्रश्न पडतात प्रेक्षकांना, कोण देणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पण आता या अस्मिताला डाऊट आला बघा. अस्मिता काय म्हणते प्रियाला, अगं सायलीला आपण इतकं घरापासून दूर करायचा प्रयत्न करतोय, पण ती घराला अजून चिटकून राहिली आहे. अगं तिचं कौतुक करतच होती, आता पूर्णाजी पण करायला लागली. प्रिया म्हणते, आता काय माझी आई तिला सापडली म्हटल्यावर सगळं तिचंच कौतुक करणार. पण मी सांगत होते ना की माझी आई जिवंत आहे, माझी आई सापडेल, पण मला सापडायच्या ऐवजी तिला सापडली माझी आई. अस्मिता म्हणते, पण तू कधी म्हटली माझी आई जिवंत आहे म्हणून, त्या दिवशी तर तू त्या अंतिम संस्काराच्या दिवशी किती रडत होतीस, मला नाही बाई कधी कळलं तू अशी म्हटली माझी आई जिवंत आहे म्हणून. प्रिया लगेच घाबरते आणि म्हणते, अगं असं काय करते अस्मिता, मी म्हणाले होते ना तुझ्या लक्षात नाही का.
अस्मिता म्हणते अगं हां नसेल सध्या काय झालंय ना, माझं डोकं गरगरायला लागलंय ग. कोण कधी गेलं, कोण केव्हा जिवंत झालं, कोण कोणाची आई आहे, कोण कोणाची मुलगी आहे, मला काय कळत नाही बघ. अस्मिताचे हे हाल आहेत तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे काय हाल असतील. आता ही प्रिया म्हणते काय कोण कोणाची मुलगी आहे म्हणजे. मग अस्मिता म्हणते अगं म्हणजे बघ ना, प्रतिमा आत्या तुझी आई असली ना तरी ती तुला ओळखतच नाही, ती फक्त सायलीलाच भाव देते. तिची मुलगी तू आहे का सायली आहे. आता प्रिया घाबरते आणि मग म्हणते अगं अस्मिता, मी जर माझ्या आईला मंदिरातून घेऊन आले असते ना तर मलाच ओळखली असती ना आईने. म्हणजे माझ्या नशिबात नव्हतं ग माझ्या आईला आणणं. माझ्या आईला ओळखता येत नाहीये ना, काही आठवत नाहीये ना, म्हणून सायली त्याचा गैरफायदा घेते ग. अस्मिता म्हणते हा तसं तुझं बरोबर आहे म्हणा, पण काय ना असं म्हणतात बघ, आई आणि मुलीची नाळ जोडलेली असते. पण प्रतिमा त्याला काही आठवत जरी नसलं तरी तिची माया तर तुझ्यावर असायला हवी होती ना. ती तर त्या सायलीलाच पुढे पुढे करते, म्हणजे सगळं सायलीचंच ऐकते ग प्रतिमा आत्या. आता प्रियाला वाटतं अरे यार हिने जास्ती विषय वाढवायच्या, तिथून कल्टी मारायला पाहिजे. आता ती लगेच म्हणते अगं काय ना अस्मिता, माझ्या बाबांना ना दूध द्यायचं होतं मला, मी पटकन जाऊन येते. तुझीशी गप्पा मारत बसले ना की सगळे कामच राहून जातात बघ, आलेच मी. जस काही फार मोठी कामाची ही. प्रेक्षकांनो आज एवढे फनी डायलॉग आहेत ना ह्याच्यात, आता पुढे बघा काय झालं, मजा येते. आता हे अर्जुन आणि चैतन्य दोघं जण डिस्कस करायला लागतात त्या DNA बद्दल. अर्जुन म्हणतो ती डेड बॉडी कोणाची का असे ना, पण स्ट्रेंज आहे नाही चैतन्य, त्या डेड बॉडीचे DNA या तन्वीच्या डेड बॉडीशी कसं काय मॅच झाले असतील. चैतन्य म्हणतो हो रे अर्जुन, पण मी काय म्हणतो आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ती DNA टेस्ट झाली तिथे जाऊन आपण बघून यायचं का, मी जाऊन येऊ का तिथे. अर्जुन म्हणतो मी बोललोय सिनियरशी, चुकीचा DNA रिपोर्ट कोणी दिला, कोण होतं ड्युटीवर तेव्हा, तिथे जाऊन आपण चौकशी करूयात. चैतन्य म्हणतो हो चल मी पण येतो तुझ्याबरोबर. अर्जुन म्हणतो हो आपण दोघंही जाऊयात. आता हे दोघं जण निघणार, तेवढ्यात तिथे आलीये प्रिया. आता अर्जुन जरा घाबरतो, त्याला असं वाटतं की हिने ऐकलं की काय. मग ही त्यांच्या जवळ येऊन म्हणते काय काय गप्पा चालल्यात दोघांच्या. आता हे दोघं सोबत काम करतात, काय गप्पा मारणार आहेत दुसऱ्या. आता अर्जुन म्हणतो अगं काम करत होतो आम्ही दोघं जण. मग चैतन्य पण म्हणतो हो हो कामच करत होतो. प्रिया म्हणते मी तुझ्यासाठी कॉफी आणू का अर्जुन. अर्जुन म्हणतो हो चालेल ना, काही हरकत नाहीये. पण काय ग तन्वी तू करणार स्वतः कॉफी. आता ही म्हणते हो अरे मी करेन ना कॉफी तुझ्यासाठी. अर्जुन म्हणतो वाय नॉट, शुअर आण कॉफी. पण आता चैतन्यने पा तोंड कसं केलंय. आता लगेच प्रिया म्हणते असं काय तोंड करतोय तू, तुझ्यासाठी पण आणते कॉफी आणते. आता ही गेली आहे कॉफी करायला. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तो प्रिया गेल्यानंतर सांगतो चैतन्याला थँक गॉड हिने काही ऐकलं नाहीये, कारण मला सिनियरने आधीच सांगितलंय की कोणाला काही कळू देऊ नकोस म्हणून. बरं ते जाऊ दे, आपल्या कामाचं काय झालं. मग आता ते त्यांच्या कामाचं काहीतरी डिस्कस करायला लागतात. आता बघा प्रेक्षकांनो, आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी थंबनेल बघितलं असेल की सायलीला तिचा लहानपणचा भूतकाळ आठवला वगैरे. तर झालं काय बघा. सायली प्रतिमात्याची बॅग बघते आणि म्हणते हे काय प्रतिमात्या, अहो तुम्ही हे बॅगमधले कपडे कपाटात का नाही ठेवले, तुमची हक्काची जागा असताना असे बॅगमध्ये कपडे कशाला ठेवतायत. आता या प्रतिमात्या खुणवतात तिला की मी ठेवीन नंतर. सायली म्हणते मी ठेवते ना, 5 मिनिटं पण नाही लागणार, तुम्ही चहा घ्या मी ठेवते सगळे कपडे. आता सायलीने एक एक करून सगळे कपडे त्यात ठेवले आणि सगळे दाखवले हो ठेवेपर्यंत. आणि आता त्या बॅगमध्ये तिला एका छोट्या मुलीचं कडं दिसतंय. आणि आता सायलीला अचानक ते तिला आवाज येतात ना लहानपणीचे तसे आई आई असा आवाज यायला लागलाय. आणि आता त्या आवाजामध्ये ती गुंगून गेली आणि किती वेळ तो आई आई आवाज ऐकवलेला आहे आपल्याला. आणि आता तिला काहीच आठवत नाही, फक्त तो आवाज ऐकू येतोय एवढंच दाखवलं त्यांनी. त्यामुळे फार काही अपेक्षा ठेवू नका की सायलीला भूतकाळ आठवला, प्रतिमात्याला भूतकाळ आठवला, असं काही झालेलं नाहीये. सायली आता त्या प्रतिमात्याला विचारते हे तुमच्या बॅगेत कसं काय आलं, कोणाचं आहे हे. त्या प्रतिमात्या म्हणतात मला नाही आठवत. ती सायली म्हणते अहो हे तर तुमच्याच बॅगमध्ये निघालं, तुम्हाला कसं काय आठवत नाही हे कोणाचं आहे. मग आता या प्रतिमात्या म्हणतात काही माहिती नाही, म्हणजे असं खाणाखुणा करतात. मग सायली म्हणते बरं ठीक आहे. आता तिने ते कपाटात ठेवून दिलंय त्यांच्या कपड्यामध्ये. आणि त्या प्रतिमात्याला म्हणते तुम्ही चहा घ्या प्रतिमात्या, मी आलेच जरा. प्रेक्षकांनो ॲक्च्युली असं वाटतंय की हे स्वतः सुद्धा कन्फ्यूज झालेत. आता या प्रतिमात्याला आणलं खरी, पण नेमकं आता पुढे काय काय दाखवावं बरं हे तर काही नाही. आता बघा काय होतंय ते. आता हे चैतन्य आणि अर्जुन त्यांचं काम करत असतात, काही दादरकर जोशी काहीतरी चालू आहे त्यांचं बोलणं. चैतन्य म्हणतो मी त्या जोशींना फोन करतो आणि डिटेल्स विचारतो, म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. मग आता ही जाते तिथे त्या खोलीमध्ये प्रिया आणि म्हणते अरे अर्जुन चैतन्य कुठे गेला. तेव्हा अर्जुन म्हणतो अगं आत्ताच बाहेर गेलाय फोन करायला कोणाला
तरी. प्रिया म्हणते बरं बरं जाऊ देत, मी देते ना तुला कंपनी. मग प्रिया म्हणते हे घे, 1 फॉर यू 1 फॉर मी, तुझी फेवरेट कॉफी. आता ही सायली बघते त्या दोघांना सोबत गप्पा हाणताना. सायली या दोघांना बघत असते. प्रिया त्या अर्जुनला चिमटे काय काढत असते, त्याच्याशी टाळ्या देऊन गप्पा काय हाणत असते. असं ते त्यांनी फक्त दाखवलंय, गप्पा काही ऐकवल्या नाहीये. म्हणजे सायलीला जेलसी होते ना. मग ती विचार करते, यांना मगाशी मी विचारलं होतं की कॉफी पाहिजे का, तेव्हा यांच्या पोटातही जागा नव्हती आणि वेळही नव्हता कॉफी प्यायला. आता बरी पोटात जागा झाली आणि वेळ पण झाला. नाही म्हणजे वेळ पण मिळतोय ना यांना कॉफी प्यायला. आणि आता या सायलीची जेलसी त्यांनी बऱ्याच वेळ दाखवली. बरं अचानक साहजिक आहे म्हणा, आता बायको म्हणल्यावर जेलसी होणारच. पण सांगून टाकायचं ना त्या अर्जुनला की बाबा आवडतो तू मला. म्हणजे ते मोकळे आणि आपणही मोकळो. असो तर आता हा महिपत आणि नागराज दोघं जण काहीतरी पार्ट्या करत असतात. पण आता हा नागराज खूप चिडतो अचानक. नागराज महिपतला म्हणतो, मी काय करू महिपत, आता मी काय पैसे पुरवणारे ATM मशीन आहे का तुझं? 20-22 वर्षापूर्वी तुला दिले होते ना मी भरपूर पैसे. माझ्या भावाला मारून टाक, त्या प्रतिमाला मारून टाक, सांगितलं होतं ना तुला. काय रे केलं का तू ते काम? तो अजून पण माझ्या डोक्यावर बसलाय. त्याच्या पोरीला मार म्हणलं होतं, त्या पोरीला पण नाही मारता आलं तुला. आणि आता ही प्रतिमा ती आली आहे समोर. आता मी काय करू, सांग ना काय करू मी? ते पैसे कशाला दिले मी तुला, दागिने कशाला दिले, बोल ना महिपत. महिपत म्हणतो काहीतरी गफलते नागराज शेठ, काहीतरी गफलते 113%. आता हा नागराज म्हणतो तेच म्हणतोय मी तुला. आपलं नशीब चांगलं म्हणून त्या प्रतिमाला काही आठवत नाही, पण आठवणार तिला, सगळं आठवणार. काय केलं होतं ना आपण तिच्यासोबत ते आठवल तिला. सगळे तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि तू मला घेऊन मरणार. आता महिपत म्हणतो तोपर्यंत मी काय हाताला मेहंदी लावून बसणार आहे का काय? ती घरी आलेली प्रतिमा जर खरी असेल ना तर हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार नाही, याची सोय करणार मी नागराज शेठ. आता नागराज म्हणतो म्हणजे काय करणार आहेस तू? 20 वर्षापूर्वी माझ्याकडून पैसे घेऊन माती खाल्ली ना तू, तशीच माती खाणारेस का रे ए महिपत? आता मात्र चिडतो खूप महिपत आणि म्हणतो नागराज शेठ आवाज खाली करायचा, आवाज खाली करायचा बरं का नागराज शेठ. आता जर का तुमचं पोट मी फाडलं ना तर त्या पोटातून फक्त आणि फक्त माती बाहेर पडल. किती फनी डायलॉग होता हा. असो पण आता तो डायलॉग आपण ऐकलाय तर हा महिपत चिडलाय. म्हणजे हा प्रतिमावर पुन्हा अटॅक करणारच 100%, काय 113% करणार म्हणजे करणार. महिपत आणि नागराज दोघंही एकमेकांवर कुरघोडी करताना आपल्या दिसतात प्रेक्षकांनो. आता या प्रियाने त्या अर्जुन सोबत गप्पा टप्पा हाणल्या आणि त्या कॉफीचा मग तिथेच ठेवला. विसळून तरी ठेवायचा ना, त्या सायलीचं एक काम कमी झालं असतं. शिबाई असो तर आता तिने ठेवून दिला तसाच तो कप. आणि आता प्रियाला सायलीला अशी हूल देते आणि निघून जाते. आता सायली पण चिडते आणि त्या अर्जुन समोर जाऊन उभी राहते. मग अर्जुन म्हणतो ओ सायली, आओ आज हा माझा शेवटचा कप आहे कॉफीचा, मग मी कॉफी नाही पिणार. तर चैतन्य पण आलाय बरं का तिथे. सायली आता आधी तर त्याच्याकडे रागाने बघते आणि मग बरोबर, ही कॉफी पिल्यानंतर तुम्हाला दुसरी कॉफी कशाला प्यावीशी वाटेल नाही? अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, ही माझी लास्ट कॉफी आहे. सायली म्हणते कसं आहे ना, कॉफी तुम्हाला एवढी आवडते ना त्यामुळे तुम्हाला ती परत प्यावी लागणारच आहे. अर्जुन म्हणतो काय? तर आता सायली जाते स्वयंपाकघरामध्ये. काय ना प्रेक्षकांनो, अर्जुनने किती इनोसेंटली उत्तर दिलं ना, त्याला माहिती पण नसेल की त्याच्यावर काय बॉम्ब पडणार आहे पुढे. आता या चैतन्याच्या काही लक्षात आलंय. चैतन्य बरं आहे बाबा, सिंगल आहे अजून. आता चैतन्य अर्जुनला नुसता खाणाखुणा करतो. काय रे काय केलंस, काय माती खाल्लीस? माती हा शब्द आजचा कॉमन आहे प्रेक्षकांनो. अर्जुनला काही कळालं नाही, तो आपला त्याला खाणाखुणा करतो. काय झालं, मी तर काही केलं नाही. पण आता चैतन्य म्हणतो तू काहीच केलेलं नाहीयेस अर्जुन, पण काहीतरी गडबड आहे. आता चैतन्याच्या लक्षात येते कुछ तो गडबड है दया. आता अर्जुन म्हणतो नाही मी खरंच काही केलेलं नाहीये. आता ही सायली स्वयंपाकघरात जाते आणि कॉफी करते. किती मोठं पाणी ओतलंय तिने कॉफीमध्ये आणि आता बडबड करत असते मनातच, घ्या घ्या तुमची फेवरेट कॉफी करते मी. अरे देवा, त्या अर्जुनला कॉफी पाजून पाजून मारणार ही. दुसऱ्या बाईच्या हाताने कॉफी घेतली तर काय होतं, हा धडा अर्जुन कायम आणि आयुष्यभर लक्षात ठेवल. पुन्हा याची हिंमत नाही होणार दुसऱ्या बाईला कॉफी मागायची. दुसऱ्या बाईला काय, तो त्याच्या आईला पण नाही मागणार प्रेक्षकांनो. असो तर आता पुढे आपण बघतोय हे सगळे जेवायला बसलेत. मग सायली म्हणते प्रतिमा त्या आपल्यासोबत जेवणार आहे. आणि काय फनी डायलॉग मारलाय बघा पूर्णाजीने. पूर्णाजी कल्पनाताईला म्हणतात, कल्पना प्रतिमेला लोणचं वाढ ग. अगं तिला पोळी सोबत लोणचं खायला फार आवडतं, मी पण आज पोळी सोबतच लोणचं खाणार. चमत्कार चमत्कार प्रेक्षकांनो, माझ्या घरात सुद्धा आम्हाला पोळी सोबतच लोणचं खायला आवडतं, अगदी प्रतिमा आत्यासारखं.
काय म्हणू, हसू का रडू आता या डायलॉगला. बरं आता मला सांगा प्रेक्षकांनो, जनरली पोळी सोबतच लोणचं खातो आपण, कधी कधी तोंडी लावतो, यात इमोशनल होण्यासारखं काय आहे? हा आता प्रतिमा आत्या करतात म्हणल्यावर सगळं इमोशनलच असणार म्हणा. सो पण आता काय बोलू, मला आज जरा मजा वाटली म्हणून म्हटलं जरा तुम्हाला रंगवून सांगावं. तुम्ही सगळे कंटाळले होतात ना, म्हटलं थोडीशी मज्जा करून बघावी. कसा वाटला आजचा भाग कळवा आणि लाईक करायला विसरू नका. आणि मागच्या शनिवारची कॉफी एकदाची या शनिवारी अर्जुनच्या पोटात पडली बर का, म्हणजे आता कॉफीचा प्रोमो पुढे पाहायला नाही मिळणार आपल्याला. आजचा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो, मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि छान सांगितलं ना मी, मग एखादा लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि ऐका ना, कला अद्वैत पण माझ्या आवाजात ऐका. धन्यवाद.